Students. Today we are going to learn one important topic of OCM chapter number 1 principles of management. This topic is very important. जर आपण लास्ट इयरचा जर विचार केला तर लास्ट इयरला हा जो टॉपिक होता तो टॉपिक होता एकूण 7 ऑप्शन 12 मार्क्स म्हणजे कंपल्सरी 7 मार्कासाठी होता आणि ऑप्शनल म्हणजे त्या ठिकाणी किती 12 मार्कासाठी होता. तर आपण यावर्षी वेटेज चेंज झालेला आहे. तो टॉपिक नंबर 6 होता तो आता टॉपिक नंबर फर्स्ट झालेला आहे. तर मोस्टली नियर अबाउट सर्व सिलेबस कवर केलेला आहे. फक्त फर्स्ट टॉपिक नाही आहे. फर्स्ट टॉपिकच्या ऐवजी लास्ट टॉपिक दिलेला आहे आणि तो अगदी सर्वात शेवटी आपण लर्न करणार आहोत आणि नियर अबाउट ऑलमोस्ट जुनाच सिलेबस आहे. फक्त त्यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड केलेल्या आहेत, काही ॲडिशनल गोष्टी आहेत, त्यामुळे आपण OCM बुक यूज करू शकता. तर आय वुड लाईक टू सजेस्ट यू, मला असं सांगायचं आहे की या ठिकाणी OCMच्या एक्झरसाइजमध्ये खूप डिटेलमध्ये क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इतर टेक्स्टबुक यूज करण्याची गरज नाही आहे. तुम्ही बोर्डाचे टेक्स्टबुक जरी पूर्णपणे यूज केलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. जसं आपण इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इकॉनॉमिक्सची एक्झरसाइज खूप कमी आहेत. ठीक आहे, तर आपण डिटेलमध्ये लर्न करू. इंट्रोडक्शन. मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस इन अचिव्हमेंट ऑफ गोल. मीन्स मॅनेजमेंट बघा आपल्याला सर्वांना माहीत आहे व्हॉट इज मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे काय याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे लास्ट इयरमध्ये. तर मॅनेजमेंट म्हणजे काय, गेटिंग थिंग डन फ्रॉम अदर पर्सन. तर लोकांकडून काम करून घेण्याची जी कला असते त्याला आपण काय म्हणतो, मॅनेजमेंट असतं असे म्हणतो. किंवा आपण लास्ट इयरला बघितलेलं आहे मॅनेजमेंट इज आर्ट ॲज वेल ॲज सायन्स अँड मॅनेजमेंट इज अल्सो प्रोफेशन. तर मॅनेजमेंट हे एक शास्त्र पण आहे, ती कला पण आहे आणि एक प्रोफेशन म्हणजे व्यवसाय पण आहे. सो मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस इन अचिव्हमेंट ऑफ गोल. तर मॅनेजमेंट कशासाठी इम्पॉर्टंट आहे. सो वेन वी आर गोइंग टू अचीव एनी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर बिझनेस कन्सर्न or any other concern, this thing is available एव्हरीवेअर. तर ही जी गोष्ट आहे मॅनेजमेंट ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप, अगदी बेगरपासून ते प्राईम मिनिस्टरपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्या डे टू डे लाईफमध्ये मॅनेजमेंट करीतच असतो. बट मॅनेजमेंट वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल अबाउट बिझनेस कन्सर्न. बिझनेस कन्सर्नमध्ये च्या बाबतीत आपण लर्न करणार आहोत. विदाउट मॅनेजमेंट वी कॅन नॉट सक्सेस. Management is considered as one of the required source of business organization like machine, मटेरियल अँड मनी. तर मॅनेजमेंट हे कसं आहे खूप मोठं काय म्हणतं सांगितलं तुम्हाला, कन्सिडर केलेलं आहे. काय कन्सिडर केलेलं आहे की दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे का नाही. तर हा जो भाग आहे तो मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तर हा जो मशीन आहे मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मशीनची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मटेरियल म्हणजे सामग्री, जसं रॉ मटेरियल असेल त्याची आपल्याला गरज असते. त्याचप्रमाणे आपल्याला पैशाची गरज असते आहे का नाही. हा जो पैसासुद्धा आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. सो हिअर नेक्स्ट पॉईंट इज for establishing coordination between all other sources of organization, one need to know about management. तर आपल्याला इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन म्हणजे आपल्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणकोणते आहेत, जसं मशिनरी आहेत, मटेरियल आहे, मनी आहे, या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन करण्यासाठी मॅनेजमेंटची आवश्यकता असते. आपल्या सर्वांना माहीत आहे टॉप लेवलमध्ये कोण असतात, CEO असतात किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. ते काय करतात, कंपन्यांच्या पॉलिसीज तयार करतात. बट ॲक्च्युअल दॅट ऑल पॉलिसीज इम्प्लिमेंट बाय द मिडल लेवल मॅनेजमेंट अँड बॉटम लेवल मॅनेजमेंट. बट द मेन कोर एरिया ऑफ मॅनेजमेंट इज टॉप लेवल. तर तो टॉप लेवलवरती ह्या सर्व गोष्टी डिसाईड केल्या जातात. ओके, सो फॉर इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन बिटवीन ऑल अदर सोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन वन नीड्स टू नो अबाउट मॅनेजमेंट. तर प्रत्येकाला मॅनेजमेंट म्हणजे काय ते माहीत करून घेणं आवश्यक आहे. सो देअर फॉर इट इज ऑब्झर्व दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट इज ग्रोईंग रॅपिडली. आपल्या सर्वांना माहीत आहे मॅनेजमेंट हा असा एक भाग आहे तो प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही DED कराल तरी तुम्हाला मॅनेजमेंटचा भाग लर्न करावा लागेल. तुम्ही BBA कराल, BCom कराल किंवा आणखीन कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन घेत असाल तर मॅनेजमेंटचा एखादा पार्ट तुम्हाला लर्न करावा लागतो. ठीक आहे, सो मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट
फॉर ईच अँड एव्हरी वन. प्रत्येकासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच इंजिनिअरिंग केलेले स्टुडंटसुद्धा MBA करीत असताना सुद्धा किंवा बऱ्याच ठिकाणी ह्या मॅनेजमेंटचा अभ्यास केला जातो. बिकॉज मॅनेजमेंट इज नॉट रिलेटेड टू ओनली कॉमर्स, बट दिस सब्जेक्ट इज रिलेटेड टू ईच अँड एव्हरी वन. सो various management thinkers have introduced different management theories as per their field observation and systematic study. तर बरेच शास्त्रज्ञ आहेत, बरेच विचारवंत आहेत. दे ऑब्झर्व, दे स्टडी पर्टिक्युलर थिंग. ओके, अनेक वर्षापासून त्यांचं ऑब्झर्वेशन आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी स्टडी केलेली आहे आणि त्या ऑब्झर्वेशनच्या आधारे, सिस्टमॅटिक स्टडीच्या आधारे त्यांनी काही रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेले आहेत. जसे हेनरी फॉलने या ठिकाणी 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट सांगितलेले आहेत. ते कसे सांगितलेले आहेत? आफ्टर डीप ऑब्झर्वेशन अँड सिस्टमॅटिक स्टडी, खूप चांगल्या प्रकारचं ऑब्झर्वेशन करून आणि स्टडी करून त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट. देर आर व्हेरियस प्रिन्सिपल्स अँड थेरीज अँड टेक्निक ऑफ मॅनेजमेंट विच गिव्ज रिझल्ट इन द सेम डायरेक्शन. तर खूप मोठे प्रिन्सिपल्स आहेत, अनेक प्रिन्सिपल्स आहेत, थेरीज आहेत, टेक्निक्स आहेत. त्या टेक्निकच्या आधारे आपण खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ करू शकतो. त्यामुळे बघा, MBA ज्यांचं झालेलं आहे अशा लोकांची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे ज्या स्टुडंटचं MBA झालेलं आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये डिमांड पण असते. का? तर त्यांना एक स्किल माहीत असते, लोकांकडून काम कसं करून घ्यायचं याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते. बट इट्स यूज इन व्हेरिंग फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन, सिच्युएशन टू सिच्युएशन अँड पर्सन टू पर्सन. आता मॅनेजमेंट म्हटल्यानंतर फक्त दिस इज नॉट रिलेटेड टू प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, दिस इज रिलेटेड नॉन फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन ऑल्सो. म्हणजे फक्त हा मॅनेजमेंट विषय बिझनेस करण्यासाठीच उपयुक्त आहे असं नाही आहे. जो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील, ट्रस्ट असतील, स्कूल असेल, कॉलेज असेल किंवा आणखीन काही ठिकाणी याचा वापर केला जातो. अँड इट डिफर फ्रॉम युजेस ऑफ दिस मॅनेजमेंट इज डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्हॅरिंग म्हणजे काही चेंज, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक चेंजेस आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रत्येकजणी या मॅनेजमेंट थेअरीचा उपयोग ॲज पर दी सिच्युएशन, ॲज पर दी ऑर्गनायझेशन ते यूज करीत असतात. नेक्स्ट. In brief, management sets the strategic goals in accordance with the vision mission of the organization and makes decision on how the overall organization will operate. तर मॅनेजमेंट काय की सेट करतं. काय सेट्स करणार? स्ट्रॅटेजिक गोल. आपल्या बिझनेसचे काही गोल्स आहेत. जर की या ठिकाणी आपल्याला माहीत आहे यावर्षी कोरोनामुळे आपलं एज्युकेशनल जे काही प्रोग्रेस करायची असेल तर आपल्याला ऑनलाईन टीचिंगचा आधार घेणं आवश्यक आहे. तर मॅनेजमेंट सेट करतं रूल्स की प्रत्येक टीचरने आपापल्या डिव्हिजनला ऑनलाईन शिकवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ते प्लॅनिंग करतात आणि दे आर गोइंग टू फॉर्म्युलेट डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन रिगार्डिंग हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट पॉलिसीज. ते पॉलिसी कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायची त्यासंबंधीचे रूल्स बनवतात. आणि त्यांचं जे विजन आहे, ते मिशन्स आहे, त्या मिशननुसार आपण कार्य करीत असतो. सो हिअर मेक्स डिसिजन ऑन हाऊ द ओव्हरऑल ऑर्गनायझेशन विल ऑपरेट. म्हणजे ही सर्व पूर्ण ऑर्गनायझेशन ती कशी ऑपरेट करणार आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे मॅनेजमेंटचं जे फर्स्ट फंक्शन आहे ते प्लॅनिंग आहे, नंतर ऑर्गनायझिंग आहे, स्टाफिंग आहे, डायरेक्टिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे फंक्शन्स आहेत आणि ऑल दीज फंक्शन्स आर को रिलेटेड. तर आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणारच आहोत. वी आर गोइंग टू लर्न अबाउट ईच अँड एव्हरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. ह्या सर्व फंक्शनबद्दल आपण डिटेल लर्न करणारच आहोत. मॅनेजमेंट इज ऑफन इन्क्लुडेड ॲज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. तर मॅनेजमेंट हे काय इन्क्लूड आहे कशामध्ये? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. जसं आपल्याला माहीत आहे देर आर बेसिकली 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन: लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्योर. सो द रेम्युनरेशन ऑफ लँड इज रेंट, द रेम्युनरेशन ऑफ लेबर इज वेजेस, द रेम्युनरेशन ऑफ कॅपिटल इज इंटरेस्ट, द रेम्युनरेशन ऑफ एंटरप्रेन्योर इज प्रॉफिट. सो ऑल दीज थिंग्स इन्क्लुडेड इन मॅनेजमेंट. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. इट हार्मोनाइज ऑल फंक्शन्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन सच एज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, विच आर टर्म ॲज फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे द बेसिक और प्रायमरी और फंडामेंटल फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज प्लॅनिंग. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे काय त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये. सो ऑर्गनायझिंग थोडक्यात मी या ठिकाणी सांगणार आहे. प्लॅनिंग म्हणजे काय? व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू विल टू डू. सो
ऑल दीज थिंग्स वेन वी आर गोइंग टू डिसाईड अर्लियर, ह्या सर्व गोष्टी आपण अगोदरच ठरवतो कोण काय करणार, म्हणजे कशा प्रकारचे सर्वांचं जे रूल्स अँड रोल्स आहे ते डिसाईड करणे, मीन्स डिव्हिजन ऑफ वर्क, कामाची विभागणी करणे, त्याला आपण काय म्हणतो प्लॅनिंग म्हणतो. ऑर्गनायझिंग, नुसतं प्लॅनिंग करून चालत नाही, सर्व गोष्टी ऑर्गनाईज कराव्या लागतात. जसं बिझनेसमध्ये मेन आहे, मटेरियल्स आहेत, मशिनरी आहेत, या सर्व गोष्टी ऑर्गनाईज कराव्या लागतात, एकत्र आणाव्या लागतात. स्टाफिंग, विदाउट ह्युमन बिईंग वी कॅन नॉट कम्प्लीट आवर बिझनेस टास्क, आपण आपल्या व्यवसायाचं ध्येय साध्य करू शकत नाही. सो कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग, तर कोऑर्डिनेशन म्हणजे काय, सर्व गोष्टीमध्ये कोऑर्डिनेशन असणं आवश्यक आहे. जसं आपल्याला माहीत असेल एखादी मॅच आहे, क्रिकेट मॅच असेल, तर त्या मॅचमध्ये सर्व प्लेयरचं जर गुड कोऑर्डिनेशन असेल तर चांगल्या प्रकारची मॅच होऊ शकते. कंट्रोलिंग, प्लॅनिंग इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अँड कंट्रोलिंग इज द लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. नियंत्रण करणे म्हणजे आपण कितीही चांगल्या प्रकारे लोकांना प्रिन्सिपल शिकवले, एटिकेट शिकवले, रिस्पॉन्सिबिलिटी शिकवल्या, सर्व गोष्टी केल्या, तरी विदाउट कंट्रोलिंग वी कॅन नॉट कम्प्लीट दी टास्क ऑफ द बिझनेस कन्सर्न. कंट्रोलिंग म्हणजे फक्त नियंत्रणच नाही, सर्व कर्मचाऱ्यावरती नियंत्रण ठेवणे असं नाही आहे. तर काय, कंट्रोलिंग म्हणजे काय, जर एखादा कर्मचारी कुठे जर अडत असेल, म्हणजे त्याला काही अडचण येत असेल, तरी त्याला मदत करणे, याला आपण कंट्रोलिंग असं म्हणतो. विच आर टर्म ॲज फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, यालाच आपण काय म्हणतो, सर्वांना फंक्शन ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतो. तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट. तर हे आपण